कितीही काही बोललात तरी ऑफकोर्स प्रिव्हिलेज आहे की आई पप्पाचा एक्सपिरियन्स आहे, त्यांचं गुडविल आहे. पण ऑफकोर्स ते गुडविल घेऊन मी स्वतःचं काय करू शकते, दॅट इज ऑफकोर्स ऑन मी. स्ट्रगल, सगळ्यांच्या आयुष्यात स्ट्रगलचं डेफिनेशन वेगळं असतं. ऑफन आपण काय करतो, आपलं स्ट्रगल दुसऱ्यांच्या स्ट्रगलशी कम्पेअर करतो आणि त्यांचं स्ट्रगल अंडरमाइन करतो, ऑलमोस्ट त्यांना गिल्टी फील करवतो की ऍक्च्युली तुमचं स्ट्रगल नाहीये, पण स्ट्रगल तर सगळ्यांचंच वेगळं असणार, यु नो. येस. तर ऑफकोर्स आय हॅव वर्क व्हेरी हार्ड बिकॉज ॲज अन ऍक्टर इंडस्ट्रीत सस्टेन करायला मेहनत करावीच लागते. तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 ऑपॉर्च्युनिटीज मिळतीलच. आता माझी डेब्यू फिल्म एकुलती एक होती, पण एकुलती एक अशी मोठा लॉन्च किंवा तो एक इट वॉज अ स्मॉलर फिल्म इन जनरल. त्यामुळे पप्पांच्या दुसऱ्या फिल्म्सशी कम्पेअर केलं तरीही ती एक छोटी फिल्म होती इन टर्म्स ऑफ द ओव्हरऑल बजेट अँड ऑल ऑफ दॅट. तर ती पण माझ्यासाठी इंटरेस्टिंग चॉईस होती तेव्हा. आणि मी ती फिल्म केली कारण प्युअरली मला शिकायचं होतं. अशोक काका होते, पप्पा होते, एक सेटवरचा एक्सपिरियन्स, ते तर ऑफकोर्स इट वॉज माय प्रिव्हिलेज. पण त्याच्यानंतर ऑर्गॅनिकली अशी माझी जर्नी झाली की आय हॅड टू स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच. असं खूप वेळा होतं की स्टार किड्स ऑलरेडी मॅगझिनच्या कव्हर्सवरती असतात किंवा आधीच त्यांना खूप ऑपॉर्च्युनिटीज मिळतात, बट इव्हेंच्युअली आलिया भट्टचं एक्झाम्पल घ्या, सस्टेन तर करायलाच लागतं. यु नो, यू हॅव टू कीप प्रूव्हिंग युअर सेल्फ. अँड आय थिंक ह्याच्यात नशिबाचा पण खूप मोठा भाग असतो, मेहनत असतेच, पण लोक ऑफन डिस्कस नाही करत की टॅलेंट, लक, ऑपॉर्च्युनिटी, तिन्ही गोष्टी असतात.